तर निवडणुकांसाठी नाही तर ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे ते एकत्र राहण्यासाठी। निवडणुका असू देत किंवा नसू देत आम्ही एकत्रच असल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं। ठाकरे कुटुंबियांसंदर्भातल्या प्रश्नावरून शर्मिला ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे। आनंदाची गोष्ट पण होती, उद्धव साहेब पण तिकडे होते, रफेडी होते, आनंद हा देखील असेल। त्या दिवशी आदित्यजी आम्ही ठाकरेंच्या बड्डेला आले। आता तुम्ही असं बोलूच नका। आता कुटुंब एकत्र झालंय ते निवडणुकीसाठी झालेलं नाहीये। निवडणुका असू देत नाहीतर नसू देत, आता कुटुंब एकत्र झालंय। रायगडमध्ये मनसेत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या। रामचंद्र म्हात्रेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं नाराजीच्या चर्चा आहेत। राज ठाकरेंचा आदर करत असलेले पक्षात राहतील असं म्हात्रेंनी म्हटलं। नाराज असलेल्यांची समजूत काढणार असल्याचं रामचंद्र म्हात्रेंनी म्हटलं। साहेब, मी राज ठाकरे साहेबांचा मानणार। दुसरं म्हणजे जे नाराज लोक आहेत त्यांच्या गाठी भेटी घेऊन राज साहेबांचं महत्त्व, आज राज साहेब म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची छान, हे आपण मनाला धरून चालायचं। त्याला चान्स दिला, फोन केले, व्हॉट्सअप कॉल केली, बाबा या शेवटी प्रत्येकाला लोकशाही, प्रत्येकाला अधिकार येणं नाही येणं आपण कोण सांगणार। ज्यांना राज साहेबांचा आदर आहे ते लोक येतील, ज्यांना साहेबांचा आदर नाही ते नाही येणार। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जातोय असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं। ज्यांच्याकडे पैसा त्यांच्याकडे सत्ता असं समीकरण असल्याचं आव्हाडांनी म्हणत टीका केली। ठाण्यात आमच्याकडे पर्याप्त मतदार नव्हते त्यामुळे ठाण्याच्या जागेवर माघार घेतल्याचं आव्हाडांनी म्हटलं। परिस्थिती तशी असते, पैशाचा खेळ चालू आहे सगळीकडे आणि खास करून या राज्यामध्ये 2022 नंतर फक्त पैसा बोलतोय। माल है तो कमाल है, नाही तो बोरीबंदर का हमाल है। तर तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे। सोनिया गांधी, राहुल गांधींची भेट घेतलेली आहे। तमिळनाडू आणि केंद्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे। मुंबई पालिका मुख्यालयामध्ये डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी आहे। महापुरांना आलेल्या धमकीनंतर गणेश खनकरांकडून डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी होते। डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्यासाठी गणेश खनकरांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। पीडीएमसी महापालिकेकडून पाणी टंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात करण्यात आले। तर पाणी वाचवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे। पाणी पुरवठा कुठे आणि कधी बंद राहणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 12 जून आणि 17 जून डोंबिवली पूर्व येथील फ व क प्रभागामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 13 जून आणि 18 जूनला कल्याण पूर्व येथील ड आणि जे प्रभागात पाणी पुरवठ्याचा बंद राहणार आहे। तर 13 जून आणि 18 जून कल्याण पश्चिम मधील गोदरेज हिल, पारनाका आणि सुभाष मैदान परिसरामध्ये पाणी पुरवठा नसणार आहे। तर 14 जून आणि 19 जूनला डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभागामध्ये पाणी पुरवठा बंद राहील। तर 15 जून आणि 20 जूनला कल्याण पश्चिम मधील ब आणि क प्रभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 16 जून आणि 21 जूनला मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड आणि अटाळी इथं पाणी पुरवठा बंद असेल। 16 जून आणि 21 जूनला कल्याण ग्रामीण, योगीधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज, चिकनघर, त्यानंतरला मुरबाड रोड आणि वालधुनीमध्ये पाणी पुरवठा नसेल। तर अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवरती मुंबई पालिकेनं कारवाई केलेली आहे। नामांकित हॉटेल्सचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। वीरा देसाई मार्ग, न्यू लिंक परिसरातील हॉटेल्सवरती कारवाई करण्यात आली।